काका 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 तुम्ही शेतकरी आहे ना? नाही, ह्या बाजूच्या चौकात आलू बोंडेनं ते रसा विकतो. भैया मैं तो टूट गया मैं तो अब. मायबीन एवढं मोठं मावलं वावर आहे, बंडीचा मी दोरा बांधून राहिलो तर मी नौकर तर नसन, इथं शेतकरी जाऊ ना. काका तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. शेतकरी लोक एवढं वावर पिकवतात, धान पिकवतात, तरी त्यांच्या चेहऱ्यावर एवढा हासरा का नाही राहत? कसं आहे बापू, पहिले शेतकरी लोक कर्ज उचलून एवढं धान पिकवत होते, खत घेत होते, त्याच्या पण त्यांना टॅक्स द्यायला लागे. आता महायुती सरकारनं वचन दिलेलं आहे का शेतकऱ्याचे कर्ज माफ करण म्हणून. आता कसं आहे बापू, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरच्या टॅक्स त्यांना वापस मिळणार आहे, हे बी वचन महायुती सरकारनं आपल्याला दिलेलं आहे. आणि तसंच किसान सन्मान निधीची रक्कम पहिले 12,000 होती, तर आता महायुती सरकारनं वचन दिलेलं आहे का 15,000 करण म्हणून. आणि हे जे बाकीचे पक्ष आहे त्यांनी शेतकरीसाठी काही नाही केलं का? बाकीचे पक्ष तर मायबीन पूर्ण भकालेच मारते, आम्ही हे करू आम्ही ते करू, पण आतापर्यंत कंद काही केलं नाही त्यांना शेतकऱ्यांसाठी. महायुती सरकारनं वचन दिलं, ते वचन बरोबर केलं, आणि महायुती सरकार आता शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, तर टेन्शन आम्हाला काहीच नाही.